पावशे. सॅकेटला फलंदाज करण आणि 9 सॅकेटला नागराज मुंडे. सामन्याला सुरुवात होती. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल पॉवर प्ले षटक. पहिला गोलंदाज पंकज. पहिलाच बॉल. हो टप्पा पडलाय थोडासा बाहेर. वेग चेंडूला होता. अंपायर आमच्याकडे वळतायत. खराब चेंडू पासून झाली सुरुवात. पहिलाच व्हाईट बॉल. पहिलाच खराब चेंडू बघायला भेटला गोलंदाज पंकजचा. व्हाईट बॉलने सुरुवात झाली. संघाची धावसंख्या आपण बघतो 1 वरती. 1 या धाव्याने संघाचं अकाउंट अवांतर धाव्याने संघाचं अकाउंट ओपन झालंय. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पंकज. 6 बॉल हवेमध्ये. लॉंग ऑन. व्यासपीठाजवळ बॉल सीमा पार. पहिला दमदार षटकार करणच्या बॅट मधनं. नंतरचा षटकार. ओव्हर पिच बॉल खेचून मारला. ऑन साइड लॉंग ऑन चा डोक्यावरनं बॉल. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आला षटकार आणि धावा 7 धाव फलकावरती. दुसरा बॉल ऑफ साइडला. फिल्डर आता जाळ्यामध्ये सापडलाय. षटकाराचं प्रत्युत्तर पंकजने दिलंय करण बेडेकरला. मैदानाच्या बाहेर लागत असताना धक्का. पहिला 7 वरती ओम साई क्रिकेट संघ आगासनला. निल्सन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. मी सलाम मिळत असतो पण आज 1 डाऊनला आला. 3ऱ्या क्रमांकावरती आला फलंदाज निल्सनला आपण बघतोय. सॅकेटला पहिला बॉल फेस करेल. समोर गोलंदाज पुन्हा एकदा पंकज. लॉंग ऑफसेस आहे. लॉंग ऑनला वाईडिश मध्ये काऊ कॉर्नर असेल. हो पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल चाललाय ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. खरा बॉल पुन्हा एकदा पंकजचा. अजून एक धाव ऍड होईल धावफलकावरती. 1 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती 8 सिंगल डिजिट अद्याप स्कोर बोर्डवर आपण बघतो 8 धावा. धावफलकावरती लागत असताना प्रथम फलंदाजी करताना आकाशन संघ. केसर एंडकडनं बॅटच्या कडे घेतली. बॉल मागे चाललाय. फिल्डर चांगली फिल्डिंग. फर्स्ट फ्लाइंगला 3rd मॅन मध्ये मिळेल फक्त सिंगल. 1 धावाने आपलं अकाउंट ओपन करत असताना निल्सन. 1 ने धावफलक पुढे सरकेल धावफलकावरती. 9 धावा. चेंडू झाले एकूण 3 बॉल 9 धावा धावफलकावरती. नागराज सरकला. सलामीला आलेला द्या फलंदाज. पहिला बॉल पुन्हा फेस करेल. षटक पहिलं सुरू आहे. धावा 9 झाल्यात. 3 बॉल मध्ये 9 आल्यात. एक घडी सुद्धा बाद झाला. नागराजसाठी हा बॉल बॅटच्या आतलीकडे घेतले. बॉल स्क्वेअरला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतो डीप मिड विकेट वरनं. चेंडूवरती येईल उचलून फेकेल तोपर्यंत अजून एक सिंगल. तर एकेरी दुहेरीने धावफलक आता हलतं ठेवलंय. षटकार आला अगदी पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर ब्रेक थ्रू. त्यानंतर 2 सिंगल. हा सिंगलला धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती एकूण 10. मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती आपण बघतो आगासन संघाचा. पुढचा बॉल चॉप करायचा होता. बॅटचा फेस तर ओपन केला होता शेवटच्या मोमेंटला पण बॉल चालला ऑफ स्टिकच्या बाहेर. अजून एक व्हाईट बॉल येतोय. या षटकामधला 3रा व्हाईट बॉल अगदी बघायला भेटतो आपल्याला. पहिला षटक वेळेला पण चेंडू झाले एकूण 4 चेंडू. धावा धावफलकावरती एकूण 11 आणि 7 बॉल टाकलेत गोलंदाज आतापर्यंत बघायला गेलं तर. पंकजने 2 लिगल डिलिव्हरी अजूनही बाकी आहेत.
ओ तिखट बाउन्सर अगदी समोरनं निघून गेलाय. डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉलवरती. 11 झाल्यात. 8 डॉट बॉल बघायला भेटतो बराच वेळानंतर. गोलंदाज पंकजचा धाव संघाच्या फलकावरती एकूण 11 वरती स्थगित धाव फलक आपण बघतोय. सॅकेटला निल्सन आहे. डॉट बॉल आलाय. फिल्डिंगचा विचार जर केलं तर 30 सेकंड आतमध्ये त्यांचा मग सुरक्षक लॉंग लेग शॉट मध्ये थर्ड मॅन फाईन लाईक पॉइंट गलीमध्ये फिल्डर असेल. बॉल हवामध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरनं बॉल सीमा पार. क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका निल्सनच्या बॅटमधून येतो हा षटकार. भिजला फुटला तर नवीनच असेल. 2 चॉईस बॉल तुम्ही अगोदरच करून ठेवा. ही सूचना आहे तुम्हाला मी अगोदरच करेन. धावा फलकावरती षटक संपन्न. पहिलं एकूण 17 धावा. पंकजला केलेलं टार्गेट टबल 17 धावेचं ते षटक. धोनी यांनी क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते. 3 फिल्डर आता 30 सेकंडचा बाहेर. लॉंग ऑन असेल मिड विकेट डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या मधोमध फटका चांगला. फिल्डर आहे डिबेक्सच्या कव्हरला. त्याच दिशेने बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग उचलून फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल सिंगलने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती एकूण 18. दुहेरी अंकाने 18 वर धावफलक बघतोय. षटक सुरू. दुसरा पॉवर प्ले. गोलंदाज इट्सॅकवर आहे. गोलंदाज सूरज भोईर. बॅकबोन या संघाचा सूरज. जेवढा चांगला गोलंदाज तेवढा चांगला फलंदाज. स्विशिट फटका चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनच्या वरनं मॅच पिटा जवळ येतो. असून एक चौकार. चौकार येतोय. चौकारांना धावसंख्या आपण बघतोय एकूण 22 फलकावरती. हा बॉल चालला स्क्वेअर लेगचा. इथे डीप मध्ये फिल्डर येतोय. तोपर्यंत या 2 धावा. 2 धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती एकूण 24 धावा. 3 चेंडू 24 धावा. पहिल्या षटकामध्ये 17. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला 1 चौकार 2 एक सिंगल 1 दुहेरी. धावा आपण बघतोय. पुन्हा सूचित करायचं होतं. आता प्रयत्न फसला. बॅट्स कडा घेते. आतले बॉल थांबतो. 30 सेकंड आतमध्ये मिळेल फक्त सिंगल. सिंगल दाखवलं पुढे जाईल. 25-4 बॉल 25 फलकावरती. धावा फलकावरती. बॅट्सकडे घेतली. बॉल मागे चाललाय. वेगाने चाललाय. लॉंग लेगला थांबणार नाही. जाईल सीमा पार. अजून एक चौकार.
29 29. आणि हे दुडने दोन्ही संघाने रेडी राहायचं. अपील केलाय बॅटची कडा. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का आकाशून संघाला. 29 वरती दुसरा. धावाला फलकावरती एकूण आपण बघतोय 29 29 14.50 सरासरीने धावा फलकावरती लागल्यात. त्या म्हणजे एकूण 29 धावा फलकावरती लागला. षटक संपन्न 2 पॉवर प्ले आता संपलंय. फिल्डिंगचं क्षेत्र आता इथनं विखुरलेलं दिसल. 5 फिल्डर दिसेल 30 सर्कलच्या बाहेर. अगोदर 2 नंतर 3 आता 5. क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला भेटतं. आणि आता 5 फिल्डर असेल 30 सर्कलच्या बाहेर. सुपर कव्हर असेल. लॉंग ऑन लॉंग वाईडिश मध्ये असेल. त्यानंतर मिड विकेट आणि डीप मध्ये असेल. बरोबर स्क्वायर लेग जवळ एक फिल्डर. 5 फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्टला डीप एक्स्ट्रा कव्हर. थर्ड मॅन फाईन लेग फर्स्ट स्लिपला आपण बघतो. त्यानंतर पॉइंट गेलेला एक फिल्डर. पहिला बॉल तिसऱ्या षटकातील फटका चांगला. बॉल लॉंग ऑनला येतोय. फिल्डर आहे चांगली फिल्डिंग उचलून फेकेल तोपर्यंत सिंगल. सिंगलने धावलक जाईल पुढे. धावलकावरती 29. षटक सुरू आहे. गोलंदाज पंकज सेकंड स्पेल मध्ये बघतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पंकजने तब्बल 17 धावा खर्च केला. तर तोच पंकज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतोय. सिंगलने 30 धावा धावलकावरती 2 ओव्हरमध्ये आला. तर तब्बल 29. पॉवर प्ले खूप चांगलं होतं पण 2 विकेट सुद्धा होते. वैखाने टाकले वाईड यॉर्कर डॉट बॉल. समोर फलंदाज आता विराज आहे. डॉट बॉल होता. डॉट न संघ आपण बघतो फलकावरती सगळी एकूण 30. थर्ड डाऊन स्कोर बोर्ड. 9 सेकंडला आपण बघतो निल्सन बॅटमधनं 1 षटकार 1 चौकार. चांगली फलंदाजी सतत तो करतो. आपण 9 सेकंडला उभा आहे. विराजसाठी हा बॉल ऑन दी कार्पेट. फटका चांगला लॉंग ऑफ. फिल्डर आहेत. फर्स्ट अटेम्प्टला मिस्टेक. एक साव मिळेल. सिंगलने दाबल चालले पुढे दाबल करते. एकूण 31. चेंडू झाले एकूण 3. 3 बॉल 31 गाडी बाद. 2 सलामीचे अगदी 2 फलंदाज डकआउटला परतले. करणचा बॅटमधून जशी फलंदाजी हवी होती तशी झाली नाही. पण एका बाजूला निल्सन चांगली फलंदाजी करतो. हेलिकॉप्टर उडवला पण तो सध्या लॉंग ऑफलाच फिल्डरच्या हातामध्ये चालला. आता गोलंदाजी चांगली होती पंकजची सेकंड स्पेलमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याने 17 धावा खर्च केल्या होत्या त्याच पंकजने आतापर्यंत फक्त 4 बॉलमध्ये 3च धावा खर्च केल्यात. 32 वरती धावलक बघतोय. चेंडू झाले एकूण 4. षटक सुरू आहे. तिसरं केसरगाव वेटकडनं पंकज. हो चांगला बॉल स्टॅन्स हवेत. लेग स्टिक दाखवली उखडून काढली. फलंदाज बाद. 32 वरती तिसरा आगासनला. फलंदाज विनायक.
कडे बॉल झाला तिसरा. नवे फलंदाज जाऊ कुरादाचा विनायक पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल लेंथ विनायक साठी खराब आहे. पंचांना सांगितलं वाईट बॉल. अवांतरनं धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती एकूण धावा 33 ऑन स्कोरबोर्ड. 33 धावा धावफलकावरती बघतो. षटक सुरू आहे. तिसरं शेवटचा बॉल अजून शिल्लक असेल या षटकातील गोलंदाज पंकज. सेकंड स्पेल मध्ये चांगले गोलंदाजी सध्या या ओव्हरमध्ये पंकज कडनं बघायला भेटले. ओ शेवटचा बॉल फलंदाज होतोय इथे सुद्धा बाद. असून एक धक्का आकाश संघाला शून्यावरती परतलाय. विनायक सुद्धा मैदानाचा बाहेर. विरोधातच दिवा. दोन्ही संघाने पण रेडी राहायचं. 2 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. एदुटणे आणि दिवा कॅप्टन पण रेडी राहायचं. बॉल येतो इथे सुद्धा आपण अपील तर केलं होतं लेग बिफोरचा. पंचाने स्पष्ट नकार दिला. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल सुरुवात झाली चौथ्या षटकाची. गोलंदाज ट्रॅकवरती आपण बघतोय गोलंदाज पवन. चौथ्या षटकामध्ये पवन गोलंदाज ट्रॅकवरती कोळेगाव यांकडनं राऊंड विकेटने सुचवतोय. हो पवनचा हाई बॉल वेगाने चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल येतोय.
मागणी केली. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. गोलंदाज पवन चावयकर त्याने बॉल टाकला होता. डॉट बॉल येतोय सलगचा दुसरा. साईडला फलंदाज निल्सन, साईडला केजू. फुल टॉस बॉल चाव केला. बॉलला एक्स्ट्रा कव्हर स्वीपर मध्ये बॉल चाललाय. मुख्य व्यासपीठावरती आमचं आगमन परेशजी शेंद्रे मामा त्यांचं शुभागमन आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडनं आम्हाला ओव्हरऑल स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज पुरस्कृत केले गेलेत. केजू आलाय. बराच वेळानंतर हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहे. टिपलाय जाईल. संपलाय. केजू मुंडेचा खेळ. अजून एक धक्का आकाश संघाला. ओमोनीचा बॉल अकूट डब्याचा फेकून दिल्या. बॉलला लॉंग लेगला पहिल्या डब्यावरती बॉल झालाय. सीमा पार येतो चौकार. असो धावा करतो. एकूण 38 38 चेडू झाले. एकूण 5 शेवटचा बॉल 1 टू गो. 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केला. एक ब्रेक थ्रू मिळवून दिला गोलंदाज पवनने. चांगली गोलंदाजी कमबॅक खूप चांगला राहिला. आता बरं बामाली संघाचा 2 ओव्हरमध्ये 29. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4. हो फटका इथेही चांगलाय. बॉल चाललाय डीपला स्क्वेअर लेगच्या वरनं. 2 फिल्डरांचा मधनं बॉल जाईल पहिल्या टप्प्यावरती. सीमा पर 4. षटक संपन्न 4. पवनचा ओव्हरमध्ये आला तर बल्ल धावा 9. शेवटच्या मोमेंटला आला जाऊन चौकार मोनिशच्या बॅट मधनं. 42वा षटक सुरू होतोय. स्लॉग ओव्हर दीपेश गोलंदाज ट्रॅकवर. पहिलाच बॉल फटका चांगला. लॉंग ऑफ पाहतो आणि पाहतच राहील. बॉल सीमा पार. षटकार.
पुढचा बॉल गोलंदाज दिपेश. पहिल्याच बॉलवरला षटकार. यॉर्कर बॉल खोदून काढल्या बॉलला. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. चेंडूवरती येईल उचलून फेकेल तोपर्यंत दोन तिसरीचा प्रयत्न करतायत. अखेर नकार येतो. बॅकअप चांगलं येत आहे. लॉंग ऑन वरनं तोपर्यंत मिळतात 2 धावा 2 धाव फलक. 50 50 ऑन स्कोर बोर्ड आकाश संघाचा. फटका इथे चांगला. यॉर्कर बॉल ऑन द कार्पेट. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नकार तो. फेकी दुरावले. बॅकअप आहे मागे. अजून एकदा मिळते. 1 फलक चालले पुढे. ताबलगावरती 51 50 अप. स्कोर बोर्ड 51 धावा 5 गडी बाद. 3 बॉल 3 बॉलचा अजून खेळ शिल्लक मैदानावरती. चला दिवा संघ आणि हैदुटने कॅप्टन यायचं व्यासपीठावर. पुन्हा लॉंग ऑनला बॉल. पुन्हा तोच फिल्डर. पुन्हा एक साव. सिंगल धाफलक चालले पुढे. धाफलकावरती एकूण 52 धावा. चेंडू झाले 4. एखादा अजून मोठा फटका फायटिंग स्कोर उभा करून देईल. 52 तर झालेत. सांगितला फलंदाज निल्सन अजूनही खेळतो मैदानावरती. 2 षटकार 1 चौकार. फटका चांगला आहे. गॅप मोठी आहे. फिल्डर धावतोय. पाठलाग केला. अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला बीट केला 2 फिल्डरचा मधनं बॉल. सीमा पार. वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर 4. तक 56. शेवटचा बॉल गोलंदाज दिपेश. ओ इथे मारायचं होतं. ऑन साइडला खेचायचं होतं. फटका यष्टीरक्षकाने चुकी केली आहे. तोपर्यंत सिंगल 22ची. या सिंगल धावलक झाले पुढे आपण बघतोय 57 57. स्कोर बोर्ड 58 धावायचा इथनं ठेवलं लक्ष. उमसाई क्रिकेट संघ आगासन या टीमने बामल्लिया संघासमोर. चला हैदुटने आणि दिवा कॅप्टन यायचा. टॉस करूयात. आमचे मित्र अनिकेत सुद्धा उपस्थित आहेत. ऐकूयात आवाज दैसरचा. आमचे बंधुतुल्य परम मित्र आवाज दैसरचा. सौरभ पाटील यांना करूयात इन्व्हाइट. आपण खेळाचा द्वितीय टावामध्ये तिथे
आगासन संघाला फिल्डिंग करेल, पाठलाग करायचा, 58 धावांचा चेस करेल की पाठलाग करेल, डिफेंड करेल. सर माफ करा, ऐकू आता पण आवाज सौरभ पाटील यांचा. क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय जय गावदे चषक गोलेगाव 2025च्या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदेविता आई एकविरा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायचा छंद मुखामध्ये नाव घोष जगदंबा जगदंबा राष्ट्रमाता स्वराज्यमाता लोकमाता राज्यमाता मा जिजाऊ मातेला त्रिवार मानाचा मुद्रा ज्या मराठी मायबोलीनं तुम्हा मला आदर दिला. ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा अभंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची मातृभाषा. ही मातृभाषा स्वराज्य निर्मितीसाठी दिलेल्या जिजाऊ मातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा निसर्गाच्या रम्य वातावरणात गायलेली लता मंगेशकर प्रल्हाद शिंदेच्या गायनातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा तुम्हा आम्हाला टेनिस बॉल क्रिकेटनं जो वेळ लावला, टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आज रंगलाय. तुमच्या आमच्या मुखातून निघालेली मातृभाषा. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सर्च हार्दिक स्वागत करू. जाऊयात मॅचकडे जिथे 58चा पाठलाग करायचा. तो उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय स्वर्गीय मुकुंद 11 गावदेवी बाभालीला सलामीची आखाडी जोडी मैदानामध्ये उतरली आहे. टीम पंकज आणि सूरज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. गोलंदाज विराज मुंडे. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. 58चा टार्गेट समोर आहे, ते पार करायचं आहे. गेम ऑन लेट्स प्ले. संदीपजी भाडे सरांचा इशारा गेम ऑन. 2 पंच एजी तुम्ही त्यांना पाहता. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल पंकजसाठी. पडल्यानंतर आतमध्ये आला स्वतःच्या पॉलिथ्रोमध्ये बॉल अडवलाय. पहिल्याच बॉल डॉट बॉलनं केली सुरुवात. विराज मुंडे बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता. पहिल्या षटकामध्ये P1चं पॉवर प्लेचं पहिलं षटक. तटिया सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 फिल्डर पाहता. लॉंग ऑफ मिड विकेट. तटिया सर्कलमध्ये तुम्ही पॉइंटला फिल्डर पाहता. मिड ऑफला त्यानंतर लेग स्लीपला फिल्डर तैनात केलाय. मिड ऑफला देखील फिल्डर आहे. षटकातील पुढचा बॉल कट करतोय इथे तुम्ही पाहता. बाटसातला कडा फोर्स स्लीपला पकडला झेल संपला. पंकजचा खेळ धक्का लागला पहिला टीम बाभाली संघाला. पंकज बाद. दुसऱ्या बॉलवरती सफलता मिळतीये विराजला. नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंगसाठी आला गिरीश. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी गिरीश आला.
षटकातील पुढचा बॉल गिरीशसाठी स्ट्राईक इनला. कट करायचा प्रयत्न, विकेट किपरच्या डोक्यावर बॉल चालला. लॉंग स्टॉप बॉडी लाईनच्या दिशेनं बॅटचा कडा, त्यानंतर विकेट किपर बीट. बॉल सीमा पार आला. उत्तरार्धाचा पहिला चौकार. बॅटचा कडा लागला, त्यानंतर विकेट किपरच्या डोक्यावर बॉल लॉक स्टॉपला वेगाने ट्रॅव्हल झाला. या षटकातील पुढचा बॉल गिरीशसाठी. खूपसा फटका चांगला बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं लॉंग स्टॉपला लागोपाठचा दुसरा दमदार चौकार. स्कूपचा फटका तुम्ही पाहिला गिरीशच्या बॅट मधनं. धाव फलकावरती तुम्ही 8 पाहता. या षटकातील पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता हा डॉट बॉल तुम्ही पाहता. बीट झाला देखील इथे फलंदाज तुम्ही पाहता. कुठलाही स्पोर्टवरचा टप्पा घेतला, शरीराला वेट झाला. बॅटचा कोणत्याही प्रकारचा त्यानं मात्र फेस ओपन केलाच नाही. हा बॉल आला तो मात्र डॉट. धाव फलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्डवरती रनसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती 58चं लक्ष गाठायचं. षटकातील शेवटचा बॉल. धाव फलकावरती तुम्ही 8 पाहता. गिरीश खेळण्यासाठी सज्ज झाला. पुन्हा एकदा फटका लाजबाब. उजवा गुट्टा टेकवला फिल्डर. हाताला बॉल लागून मात्र जमिनीला लँड झाला. या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं षटक संपलं. इथे पहिला लक्ष 58चं गाठायचं होतं. धाव फलकावर तुम्ही पाहता. स्कोर बोर्डवरती 9 या आकड्यावरती. खरंच आपण एक शुभ सन्मान हनुमानजी महाराज पटेल यांचा शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. आमचे मामा नारायणगावचे परिजी शेंद्रे यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान पार पाडूयात. त्यांच्याकडनं मला ओव्हरऑल पूर्ण स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज पुरस्कृत केले गेलेले आहेत. त्यांना आपण बघतोय ते आम्हाला आले ते आमचे कोळेगावचे निखिल म्हात्रे स्वर्गीय अनंत शंकर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ निखिल अनंत म्हात्रे यांच्याकडनं आम्हाला सन्मान चिन्ह आलेत. शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती परिजी शेंद्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. बॉक्स सौरभ पाटील. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 9. P2चं दुसरा षटक केजी मुंडे. बॉल खूप चांगला समोर ठेवण्यात आला. ऑफस्टंप यॉर्कर बॉल बीट करून गेला. फलंदाज गिरीश उर्फ सिद्धूला डॉट बॉल. 58चा पाठलाग करायचा आहे. येणारे 24 बॉल 49 अजूनही करायचे आहेत. बॉल डॉट आला. 11.67 सरासरी ती आता 12.45 झाली आहे. फुल टॉस होता. 2 बॉल घोषित केला. वेगाने चालला. फिल्डर उपस्थित आहे तिकडे. त्यांना मात्र बीट करून मिसफील झाली. फाईन लेग सीमा पार आला. 4+1 चौकार 4.
होता, फक्त दिशा दिली, बीट केला फिल्डर फाईन लेगच्या वेगानं बॉल फाईन लेग सीमा पार फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावर तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 14, या आकड्यावरती 58चं टार्गेट आहे, ते पार करायचं उत्तरार्धामध्ये. स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी बामाली संघाला. हा बॉल देखील खूप चांगला आहे, हा बॉल देखील पडल्यानंतर खाली तो सेम बॉल होता, बीट करून गेला, इथे फलंदाजाला डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रन संख्या 14, या आकड्यावरती नुसता इंगला सूरजला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल ऑन द कार्पेट, बॉल चालला लॉंग ऑफ, बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत, या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर आता पुढे चालला 1-0. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 15, या आकड्यावरती 15 धावा धावपलकावरती. या ओव्हरचा विचार केला, 3 डॉट बॉल 1 सिंगल, त्यानंतर नो बॉल आला, त्याच्यावरती चौकार केजूच्या अगेन्स्ट. गिरीशा बॅट बंद. 10 बॉल नंतर स्ट्राईक केला तुम्ही सलामीचा फलंदाज सूरज भुईर आला. फिल्डिंग मध्ये थोडा परिवर्तन केला जातो. सूरज ऑन स्ट्राईक. षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एक फिल्डर तुम्ही स्क्वेअर लेगला, मिड विकेटला, लॉंग ऑफला. षटकातील पुढचा बॉल बायचा करा जरूर लागला. विकेट कीपर बीट, फर्स्ट टिपचा फिल्डर बीट, लेग स्टिपचा फिल्डरना बॅकअप दिला. तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना इथे तुम्ही पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या पुढे जात असताना तुम्ही पाहता 17, या आकड्यावरती 17 धावा धावपलकावरती. P2चं हे दुसरं षटक तुम्ही प्रगतीपथावरती पाहता. षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा धावपलकावरती. षटकातील शेवटचा बॉल समोरच्या दिशेने उडवला, बॉल चला वेगानं, फिल्डर पोहोचेल का लॉग ऑफचा. चांगली फिल्डिंग झाली, बॉल हलवण्यामध्ये प्रयत्न राहिला, तोपर्यंत 30 धावेचा प्रयत्न थ्रो थोडा खराब आला. विकेट किपर तुम्ही पाहता आणि या बॉलवरती मिळतात धावा 3 धावेच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपला. P2चं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 58चं टार्गेट होतं. 10च्या सरासरीनं धावा धावपलकावरती 20 तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये विराज मुंडे पुन्हा एकदा त्याला अवतीत केलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 9 धावेचं षटक फेकलं, 1 विकेट. इकॉनॉमिक गोलंदाजी त्याला पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये आणलं जात आहे. दुसऱ्या स्पेला सुरुवात करतोय. षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वाईड बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 21 या आकड्यावरती 21. सूरजला तुम्ही पाहता ज्यानं 2 अकाउंट खुलं केला, खेळला सुरुवात केली. धावा धावपलकावरती 21 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. विराज पुन्हा एकदा सज्ज झाला. समोर सूरज भुईर. फुल टॉस होता,
नो बॉल घोषित केला. व्यवस्थित मेडल झालं नाही बॅटवरती. बॅटच्या वरच्या हिस्साला बॉल लागला जरूर. फ्रीड बॉल असणार आहे. 1+1 त्या धावा 2 ऍड होतील. 2 स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 23. फटका लायच्या बापे अप्रतिम. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. सीमा पार आला. गिरीशच्या बॅटमध्ये चौकार. ऑलरेडी गारबेट बॉल झाला मिड विकेटला. फिल्डर वेगाने आल्या. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडा खराब आला. तुम्ही पाहता फिल्डरच्या माध्यमातून ओमकार होते फिल्डिंग. ऑफ फॉर्मेट मध्ये थोडा थ्रो खराब आला. 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर आता पुढे येत असताना धावा धावपलकावरती 29 या आकड्यावरती. अर्धा पल्ला पार केला. अर्धा पार करायचा येणाऱ्या काही बॉलवरती. बस आतला कडा बॉल वेगानं मागे चालला पॉइंटला. एक टप्पा घेत बॉलला स्टॉप केला. या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावपलकावरती. षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. फिल्डरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता फिल्डिंग डिपार्टमेंट. मिड विकेट लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर उपस्थित आहे. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. फिल्डर कोणताही नाही. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बंद बॉल पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. पाहतायत 34 धावा. बघा मॅच बॉल आलेला आहे धावा धावपलकावरती 34. तुम्ही स्कोर बोर्ड वरती रणसंख्या पाहता. विराज मुंडेच्या अगेन्स्ट देखील आता आक्रमण झाला.
या ओव्हरमध्ये षटकातील पुढचा बॉल फटका फसला जेलची शक्यता फिल्डर विकेट कीपर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही विराजने ट्राय करायला हवं होतं स्वतःनं आणि इथे तुम्ही पाहता या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 1 धावा धावपलकावरती 35 या आकड्यावरती षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती षटकातील एक बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे 58चं टार्गेट आहे ते पार करायचं स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी भांबाली संघाला धावा धावपलकावरती 35 या षटकातील पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला गिरीश पावशेला तुम्ही पाहता बॅटिंगसाठी कट करण्याचा प्रयत्न गुड लाईन स्पोर्टवरनं पडल्यानंतर बॉलनं उंची घेतली बीट करून गेला अशा रीतीनं 30 षटकांचा खेळ समाप्त झाला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती 35 या आकड्यावरती पाणी घेऊन लगेच जायचं मला विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे कोणेगावचे कोणी जर ग्रामस्थ आले असतील तरी आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती जनसंख्या 35 धावा 58चं टार्गेट आहे बॉल शिल्लक 12 मध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 23 आणि गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नागराज मार्क भाई तुमचं देखील मनापूर्वक सहर्ष स्वागत करू वाईड बॉलचा इशारा ऑफस्टंपला सोडून जात असताना 100 स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 36 या आकड्यावरती 12 मध्ये 23 करायच्या होत्या पहिला बॉल वाईटनं सुरुवात केली आपल्या गोलंदाजीवरती नागराज मुंडेला तुम्ही पाहता चौथ्या षटकामध्ये हे षटक या मॅचचं टर्निंग पॉईंट षटक आहे किती धावा येतील या षटकामध्ये सूरजला तुम्ही पाहता फडका उडवला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमा पार सूरज भोईरचा पहिला रॉकेट षटकार षटकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 42 या आकड्यावरती लोअर फुल टॉस बॉल चाला बॉन्ड लाईनच्या दिशेने कव्हरला फिल्डर उपस्थित आहे या बॉलवरती मिळती आहे एकच धाव थ्रो छान आला तुम्ही पाहता या बॉलवरती 1 स्कोर पुढे चालला
धावा धावपलकावरती 43. या आकड्यावरती 58चं टार्गेट समोर आहे. 43 धावा धावपलकावरती नागराज मुंडेला तुम्ही पाहता या चौथ्या षटकामध्ये. त्याच्या अगेन्स्ट षटकार ठोकलाय सूरजनं. तो आता नो स्ट्राईक गिरीशला पाहता कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर वेगाना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. 43 धावा धावपलकावरती. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न बीट झाला. डॉट बॉल आला. गिरीशने आता बीट केलाय. लागोपाठचे 2 बॉल डॉट फेकल्यात. नो स्ट्राईकला सूरज गेला. त्यानंतर गिरीश स्ट्राईक एनला लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. धावा धावपलकावरती 43. 8 मध्ये 15 करायचे आहेत. ऑल दी कार्पेट फडका चांगला फेडर उपस्थित आहे. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे झाल्यात. 44 या आकड्यावरती समीकरण 7 बॉल 14 करायचे आहेत विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल एक केली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीनं इथे तुम्ही पाहता षटक क्रमांक संपलं 4. तिथे 12 मध्ये 23 करायच्या धावा धावपलकावर तुम्ही पाहता 46. आणि आता समीकरण 6 बॉल 12ची गरज. केल्यानं 30 धावेचं योगदान दिलं. पण कल्याण ग्रामीण असोसिएशनचा नियम पहिल्या विकेटला प्राधान्य. त्याच्यानंतर टॉसला पहिला बॅटिंग करत असताना ओमसाई आगासनं टीमनं विकेट गमावले 5 आणि 57 वरती 5. आणि इथे तुम्ही पाहता 58चं लक्ष उभं केलं तर स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी बांबाडीचा विकेट 1 गमावला. विकेट न गमावता 11 देखील चालू शकतील. 6 मध्ये 12 करायचे आहेत. 12 धावा डिपेंड करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला अनिकेत मुंडे. समोर तुम्ही गिरीशला पाहताय ज्याच्या बॅटमध्ये तुम्ही 4 चौकार पाहिल्यात. 22 धावेचं योगदान. तर दुसऱ्या बाजूला सूरजला तुम्ही पाहता सलामीवीर 20 धावेचं योगदान दिलंय. फडका पाठच्या रडारमध्ये व्यासपीठाला दिली. मानवदना ठोकला. लॉग ऑन सीमा पार. स्टँडर्ड 11 षटकार. पन्नास ओलांडीय 52 धावा धावपलकावरती बामाली संघाच्या. आता विजयासाठी 5 बॉल 6 धावेची गरज. पहिल्याच बॉलवरती इथे मॅचला खोली केली. अजून 5 मध्ये 6 करायचे आहेत. हा बॉल तुम्ही पाहता फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आला. 4 बॉल 6 अजूनही करायचे आहेत. मॅच इथून संपली नाहीये. क्रिकेट जोपर्यंत शेवटचा बॉल पडलाय तोपर्यंत विजय कोणाचा होईल. या मॅच मध्ये ओमसाई आगासर वापसी करेल का. फडका चांगला. इथे बॉल
बॉनिलाईच्या दिशेनं लॉग ऑफ सीमा पार विजयाचा षटकार आणि इथे MS धोनी स्टाईल मॅचला फिनिश केली आहे. तुम्ही पाहता स्वर्गीय मुकुंद 11 आई गावदेवी बामाली संघानं वेल डन टीम अँड बॉईज. हार्ड लक